वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुवे नमः। गुरुवे नमः। सर्वांना सर्वप्रथम मनपूर्वक नमस्कार। आम्ही डॉक्टर गुरुवर्य मिलिंद महाराज वसुरे, आमचं शिक्षण DME, DBM आणि ADS, आम्ही बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर आहोत। आम्ही वडगाव शरीफ पुणे येथे राहतो। आमच्या मार्गाची वेबसाईट पण आहे www.swarupfoundation.org अशी आहे। स्वरूप संप्रदाय हा आदि नारायणापासून आलेला संप्रदाय आहे। पूर्वी जे वैदिक संप्रदाय म्हणून होता, तर त्या वैदिक संप्रदायानंतर 5 संप्रदाय जे उदयाला आले, त्या उदयाला आल्या त्या 5 संप्रदायापैकी असणारा एक असा स्वरूप संप्रदाय, त्याची परंपरा आधी नारायणापासून आलेली आहे। शंकराने पार्वतीला जे ज्ञान दिलं, त्या ज्ञानाची जी परंपरा आहे, तीच परंपरा ही आमच्या मार्गामध्ये आहे। असा असणारा हा स्वरूप संप्रदाय, तर स्वरूप संप्रदाय हा आमची जी गुरु परंपरा आहे, त्या गुरु परंपरामध्ये आम्हाला जी अद्ययावत माहिती आहे त्याप्रमाणे श्री विश्वनाथ महाराज हे रत्नागिरी येथे राहत होते। त्यांच्यानंतर निवृत्तीनाथ महाराज हे साताऱ्यामध्ये होते, त्यांना ती जागा चालवायला मिळाली। त्याच्यानंतर आमचे गुरुवर्य श्री आबा महाराज यांना गादी चालवायला मिळाली, तर त्यांची समाधी शिक्रापूर खैरेवाडी इथे आहे। त्या आबा महाराजांकडून आम्ही सन 1992 साली मार्ग घेतला। त्यावेळेस आमचं वय अवघं 26 वर्ष होतं आणि सन 2000 मध्ये 21 फेब्रुवारी 2000 मध्ये आमचे गुरुवर्य आबा महाराज हे निर्वाण झाले। आणि त्याच्या अगोदर, निर्वाणीच्या अगोदर त्यांनी आम्हाला तुम्ही पुढची गादी चालवा अशी सूचना केली होती। आणि त्यानुसार त्यांच्या निर्वाणीनंतर त्या गादीचा वारसा हा आज आमच्याकडे आला। आणि त्या वारशानंतर आम्ही सन 2000 पासून ही परंपरा चालवत आहे। असा असणारा हा स्वरूप संप्रदाय हा निर्गुण निराकार भक्ती सांगतो। सर्व धर्म, पंथ, जात सर्व याच्यामध्ये एकच देव सांगितलेला आहे। देव हा एक आहे, मग तो सर्व धर्म, जाती, पंथ सर्वांमध्ये एक आहे। असा असणारा निर्गुण निराकार परमात्मा, आणि आज तो सगळ्या आज जगतामध्ये म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी ते कुठे आहे, तर आपल्यामध्ये। आणि आपल्यामध्ये असणारा हा परमात्मा आणि त्याचं जे काय ज्ञान आहे, तर ते ज्ञान आज देण्याचं काम आम्ही इथे आमच्या गुरु परंपरेतून पुढे चालू ठेवलेलं आहे। आता आपण म्हणतो ना संप्रदाय, खऱ्या अर्थाने संप्रदायाचा अर्थ काय, तर सम्यक प्रदान। सम्यक प्रदान म्हणजे काय, तर सम्यक म्हणजे चांगली, जे चांगल्या गोष्टी असतात त्या काय करणं, प्रदान करायच्या। प्रदान करायचे म्हणजे काय, तर त्या थोड्या द्यायच्या। आता त्या द्यायच्या कुठून, ते आलेलं जे ज्ञान आहे गुरु परंपरेतून, ते ज्ञान फक्त पुढे चालू ठेवायचं, म्हणून त्याला म्हणतात सम्यक, असं सम्यक प्रदान। खरं तर बऱ्याच वेळा संप्रदायाविषयी वेगवेगळ्या व्याख्या होतात, परंतु ही खऱ्या अर्थाने व्याख्या आहे। म्हणून आलेलं जे ज्ञान, मागून आलेलं जे ज्ञान आहे ते पुढे प्रदान करणे हे कर्तव्य म्हणून करायचं असतं। असा हा स्वरूप संप्रदाय। आणि स्वरूप संप्रदायाचं आत्ता जे शिष्य परिवार आमचे जे आलेत, तर महाराजांनंतर आम्ही जे शिष्य परिवार, तर आमचे शिष्य परिवार महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तसेच गुजरात, कर्नाटक अशा ह्या राज्यामध्ये आज आमचा शिष्य परिवार वाढत चाललेला आहे। आणि असा हा शिष्य परिवार नवे एवढ्याच पुरतं मर्याद नसून तर तो महाराष्ट्रभर न्यायचा, त्याचबरोबर तो महाराष्ट्रात ऐवजी तो जगभर न्यायचा असा आमचा मानस आहे। आणि असं हे जे ज्ञानाची गंगा आहे, ती ज्ञानाची गंगा घरोघरी गेली पाहिजे। आता ही जी घरोघरी जी ज्ञान आहे, त्या घरोघरी ज्ञान पोहोचवण्याचं काम साठी आपल्याला प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे। आज तसं पाहिलं तर
स्वामी विवेकानंदांनी सुद्धा भारताला विश्वगुरू बनवण्याचं स्वप्न केलं होतं, पण त्यांचं स्वप्न आम्ही पुढे घेऊन चालवण्याचं आमचं मानस राहणार आहे. आणि आम्हालाही वाटते की भारत हा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये विश्वगुरू नक्कीच झाला पाहिजे आज, कारण आपल्या भारतीय संस्कृतीला वैदिक परंपरा आणि ऋषीमुनींची परंपरा लाभलेली आहे. आणि अशा या भौगोलिक परिस्थितीमध्ये भारत देश हा खऱ्या अर्थाने ज्ञानी देश आहे, कारण हे ज्ञान ही तपोभूमी म्हटलं तरी काय हरकत नाही. अशा प्रकारची ही असणारी ही आपली तपोभूमी आहे. तर अशा या तपोभूमीमध्ये आम्ही हे कार्य आमच्या महाराजांच्या कृपेने आमच्या गुरुपरंपरेत आलेलं आहे, आणि त्या गुरुपरंपरेतून आम्ही हे ज्ञान देण्याचं काम करत आहोत. खरं तर बेसिकली आम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहोत. मेकॅनिकल इंजिनियर असताना सुद्धा 2000 सालापासून जर गुरुवारी इथे अवधूत गणेशनगर वडवशिरी येथे सत्संगाचा कार्यक्रम आम्ही आमच्या शिष्यांसाठी घेतो, भक्तांसाठी घेतो. नवे 2003 सालापासून आम्ही प्रवचनाच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या सप्ताहामध्ये आम्ही प्रवचन करीत आलेलो आहोत. म्हणजे प्रवचन, सत्संग आणि अनुग्रह या तिन्ही माध्यमातून आमचं हे कार्य, ज्ञानदानाचं कार्य हे चालू आहे. असा ह्या स्वरूप संप्रदायामध्ये आम्ही कार्यरत आहोत. खऱ्या अर्थाने आम्ही ते कार्य करताना आध्यात्मिक आणि अध्यात्माबरोबर सामाजिक कार्यसुद्धा करणे गरजेचं आहे, कारण समाजसेवा हीच ईश्वर सेवा म्हटलेली आहे. आणि याच्यामध्ये म्हणजे दोन्ही पण ते साधता आलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने माणुसकी हाच धर्म आहे, स्वधर्म हाच धर्म आहे, आणि हा स्वधर्म म्हणजे स्वभाव आहे. आज तसं पाहिलं तर आम्ही आमच्या गुरूंचं जे मंदिर आहे खैरवाडी तिथे एक आबा महाराज नावाचा एक ट्रस्ट स्थापन केला, आणि त्या ट्रस्टमध्ये आम्ही एक मंदिर स्थापन करायचा मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि जीर्णोद्धार करता करता तिथे त्यांनी आम्ही काय केलंय तर तिथे एक मंदिराचं मोठं असं निर्माण केलेलं आहे. तसंच आलेगाव पागा इथे स्वरूप फाउंडेशन ट्रस्ट नावाचा एक ट्रस्ट स्थापन केला आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्य करायला आम्ही सुरुवात केलेली आहे. नंतर वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये तसंच भारताभर आमचं शिष्य परिवार वाढवण्याचंही कार्य आम्ही चालू आहे. दत्त जयंती, पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्म असे वेगवेगळे उत्सव आम्ही साजरे करत असतो. आम्ही आत्तापर्यंत 4 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. तर अशा प्रकारे याचं लिखाण आणि प्रकाशन ह्या 4ही पुस्तकाचं आम्ही आमच्या संप्रदायातर्फे प्रकाशन केलेलं आहे. आम्ही सन 2002 सालापासून आम्ही दरवर्षी तीर्थयात्रेचे आयोजन करतो. आज भारतभर आपल्यातल्या काही गरीब बंधू भगिनींना किंवा आमच्या काही भक्तांना किंवा शिष्यांना घेऊन आम्ही दरवर्षी काय करत असतो, एक तीर्थयात्रेची बस करत असतो. आणि त्या तीर्थयात्रेच्या बाजून 50-60 लोकांना आम्ही घेऊन तीर्थयात्रेला जात असतो, जेणेकरून त्यांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त तीर्थयात्रेच्या माध्यमातून दर्शन मिळावं अशी आमची एक संकल्पना आहे. तसेच आम्ही इथे महिलांसाठी हार्मोनियमची आणि भजन क्लासची सोय केलेली आहे. आठवड्यातून मंगळवार आणि शुक्रवार 2 दिवशी भजन क्लास होतात, किंवा भजनासाठी वेगवेगळ्या सप्त्यामध्ये सुद्धा आमच्या महिला भजनी मंडळ हे जातात. भजनाच्या माध्यमातून सुद्धा ही म्हणजे आमचे शिष्य परिवार तसंच सर्व भक्त मंडळी याचा लाभ घेतात. आणि अशा प्रकारे महिला भजनी मंडळाची सुद्धा आम्ही सुरुवात केली आहे. एक ग्रंथालय आमचं स्वरूप संप्रदायातर्फे एक ग्रंथालय सुरुवात केली. त्या ग्रंथालय 2009 साली सुरुवात केली. आज त्या ग्रंथालयामध्ये 750च्या आसपास पुस्तके आहेत, आणि ते पुस्तकं विनामूल्य आम्ही आमच्या भक्तगणांना आणि शिष्यगणांना देण्याचं काम हे करत आहे. तसंच महिला बचत गट सुद्धा आम्ही स्थापन केला होता. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना काही कर्ज देणे किंवा त्यांच्याकडून काही छोटी मोठी कामं करून घेणे आणि त्यांना त्याचा हे करणे, अशा प्रकारे बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा उद्योग, महिलांना उद्योग किंवा काय अशी पद्धत आम्ही थोडक्यात सुरू केलेली आहे. तर आणि असाच ह्या मार्गाचा गुरु परंपरेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये स्टिकर, काही साहित्य आम्ही त्यामध्ये स्टिकर असतील किंवा अर्थ आमचे गुरुमंत्र, महासिद्ध यंत्र असतील, काही बोर्ड्स असतील वगैरे अशा प्रकारे सुद्धा आम्ही त्यामध्ये साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे. आम्ही तैवान, जपान, कोरिया, दुबई अशा वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा आम्ही जाऊन आलेलो आहे. आणि त्यामध्ये त्यावेळेस सुद्धा तेथील लोकांना मार्गदर्शन, अध्यात्माचं प्रचार आणि प्रसार करण्याचं सुद्धा आयोजन केलं होतं. तर आमच्या संप्रदायातर्फे आरती, अभंग, भजन वगैरे सर्व माध्यम आहेत.
खऱ्या अर्थाने रोटरी क्लब हा जुना क्लब, 115 वर्ष जुना असणारा जगप्रसिद्ध असा हा क्लब आहे. आणि त्या रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही 2019-20साठी आम्ही प्रेसिडेंट म्हणून आमची नियुक्ती झाली होती. त्या 1 वर्षामध्ये सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने भरपूर सामाजिक कार्य केलेली आहेत. आणि आत्ता आमचं हे ह्या 2020 आणि 21मध्ये आम्ही रोटरीच्या डिस्ट्रिक्ट कमिटीवर डिस्ट्रिक्ट कोचर लिटरसी या क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत. त्या माध्यमातून सुद्धा लिटरसीचं काम हे चालू आहे. त्याचबरोबर आम्ही भ्रष्टाचार निर्मूलन हे व्हायला पाहिजे, म्हणून भ्रष्टाचार निर्मूलन होण्यासाठी आम्ही अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया ही संस्था जॉईन केली. आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा अवेअरनेस, तर भ्रष्टाचाराविषयी अवेअरनेस वाढला पाहिजे म्हणून त्या अवेअरनेसवर आम्ही काम करतो. बऱ्याच वेळा शाळा कॉलेजेस वगैरे इकडे तिकडे आम्ही लेक्चर्स देऊन त्यांना लोकांना भ्रष्टाचारापासून कसं हे करता येईल तर त्याचं ते आम्ही मार्गदर्शन करत असो. त्याचबरोबर अवयवदान, देहदान हे किती श्रेष्ठ आहे. जसं आपण आत्ता आपल्याला फक्त ब्लड डोनेशन एवढंच फक्त माहिती आहे, पण अवयवदान कधी करता येतं, देहदान कधी करता येतं, अवयवदानाचे फायदे काय, किंवा मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना, तर ते जे आपलं जे नाशवंत शरीर आहे ते शेवटी आपण काय जाळून टाकतो, परंतु तेच जर आपण जर नेत्रदान केले तर ते नेत्र हे दुसऱ्यासाठी उपयोगी पडू शकतात. किंवा काही आपले जे ब्रेनडेड म्हणतो काही पेशंट असतात, त्या ब्रेनडेडला बरेचसे हे अवयवदान म्हणून देता येऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ आज आपल्या भारतामध्ये सुद्धा 0.5% सुद्धा अवयवदान आणि नेत्रदान किंवा देहदानाविषयी जागरूकता नाही. तर त्या देहदान आणि या जागृतीचं सुद्धा काम आम्ही मनावर घेऊन त्या पद्धतीने आम्ही करतो. त्या संस्थेचे आम्ही एक सदस्य पण आहोत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना चांगला माल मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या चांगल्या मालाला भाव मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही जे आत्ता म्हणजे समजा एक मेथी, कोथिंबीर किंवा काय कुठल्या पालेभाज्या, फळभाज्या ज्या असतात त्या फळभाज्या वाळवल्या तर वाळल्यानंतर ड्राईंग होतात आणि ड्राईंग झाल्यानंतर ते जास्त दिवस टिकतात. आणि त्या जर सूर्याच्या सोलरमध्ये जर त्या ड्राय केल्या, तशा प्रकारचं ते मशीन डेव्हलप आम्ही केलेलं आहे. आणि त्या डेव्हलप करून ते वाळवायचं आणि ते वाळवल्यानंतर त्याची पावडर करायची आणि ती पावडर नंतर मग ती पावडर फॉर्ममध्ये विकायची. जशी आपली दुधाची पावडर असते तशा वेगळ्या फ्रूट्स पावडर किंवा व्हेजिटेबल्स पावडर आज तयार करण्याचं माध्यम हे सुंदरबन ॲग्रो क्लस्टरच्या प्रोड्युसर कंपनी नाव्हरे इथे आहेत. आणि त्यांचे जे डायरेक्टर त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा एका डायरेक्टरशिपमधून म्हणून आम्ही काम पाहत आहोत. स्वच्छता सर्वेक्षण 2020 आम्ही सुद्धा स्वतः सहभाग घेतला होता. आम्ही सुद्धा यामध्ये अवेअरनेस जागृती किंवा स्वतः त्याच्यामध्ये काम करून जनजागृतीचं काम हे केलं. स्वच्छ सुंदर भारत किंवा स्वच्छ सुंदर पुणे यामध्ये नेहमीच आमचा सहभाग राहिलेला आहे. 15 ऑगस्ट 2011 रोजी पुणे महानगरपालिकेतर्फे आमचा गौरव करण्यात आला होता. त्याचबरोबर आम्हाला ऑस्ट्रेलियाच्या टोंगा युनिव्हर्सिटीची कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी त्याची PhD मिळालेली आहे. PhD स्पिरिच्युअलिटी या विषयामध्ये आम्हाला PhD मिळालेली आहे. तसंच जेम ऑफ इंडिया AISE या संस्थेतर्फे जेम ऑफ इंडिया अवॉर्ड मिळालेला आहे. त्याप्रमाणे महात्मा गांधी इंटरनॅशनल पीस अवॉर्ड हा 2019 150व्या जयंतीमध्ये हा मिळाला आहे. हा ऑल इंडिया काँग्रेस सोशल असोसिएशन यांच्यातर्फे देण्यात आला. त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मानवसेवा विकास फाउंडेशन व महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामवैभव दी पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती महोत्सव कार्यक्रमानिमित्त आम्हाला काही महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कार 2020 देऊन गौरवण्यात आले होते. त्याचप्रमाणे रोटरी थीम प्रमोशन हा इंटरनॅशनल पीस अवॉर्ड आहे, तोही आम्हाला मिळाला आहे. किंवा रोटरीतील सामाजिक वेगळ्या कार्यक्रमाबद्दल आम्हाला 5 अवॉर्ड हे रोटरीच्या माध्यमातून मिळाले आहेत. खऱ्या अर्थाने ही जी स्वरूप ज्ञानाची परंपरा आहे ती स्वरूप ज्ञानाची परंपरा घरोघरी पोहोचवायची, भारताला विश्वगुरू करायचं. त्याचप्रमाणे तरुणांनी अध्यात्माकडे वळावं आणि खऱ्या अर्थाने कर्मयोग आणि भक्तियोग यांची सांगड ह्याच येतात. तर खऱ्या अर्थाने अध्यात्म म्हणजे आत्म्याचं ज्ञान घेणे. मग आत्म्याचं ज्ञान घेताना त्याला कुठलाही गणवेश लागत नाही, कुठे काही लागत नाही, तर तो फक्त मेडिटेशन आणि ध्यानाच्या माध्यमातून तुम्हाला ते साधायचं आहे. तर तरुणांनी ध्यानाच्या माध्यमातून हे सगळं करायला पाहिजे. आणि म्हणून सांगितलं देव हा कुठं नाही तर देव हा आपल्यामध्ये आहे. म्हणून तन मन धनाने सेवा करावी
असा आमचा विचार आहे. तर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय. आबा महाराज की जय. जय गुरुदेव दत्त भगवान श्री कृष्ण की जय.